रामकृष्ण हरी. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचं हे भारूड आहे. संसार नगरी बाजार भरला भाई. चला तर मग आपण सुरुवातीला भारूड पाहूया. संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ याचे गिराहिक पायी. यात सुख नाही त्यात सुख नाही, या हाटाचे सुख कोठे नाही. या हाटासी थोर थोर मेले, नारद शुक भीष्म उमगले. आणिक संती बाजार पाहिला, व्यर्थ जाणूनी निराश भाविला. या बाजारी सुख नाही भाई, माझे माझे म्हणो ओझे वाही. एका जनार्दनी बाजार लटिका, संत संगा वाचुनी नोहे सुटिका. आता या भारुडाचा निरूपण आणि भावार्थ पाहूया. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सामान्य लोकांना आपल्यासारख्यांना समजून सांगणारं अध्यात्म. या भारुडामध्ये नाथबाबा काय सांगतायत ते बघा. संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ याचे गिराहिक पाही. म्हणजे या मृत्यू लोकात संसार नगरीमध्ये आपण संसारात रमलेलो असताना, संसारात पडलेलो असताना या संसार नावाच्या नगरामध्ये बाजार भरलाय. तर कशाचा बाजार भरलाय? आपण विक्रेते आहेत, आपण वस्तू विकायला बसलेलो आहे. परंतु आपलं गिराईक कोण आहे? तर काम क्रोध आणि लोभ याचे गिराईक बाई. बघा आपल्याकडे एक म्हण आहे, खवट खोबरं आणि खट्याळ गिराईक. किराणा दुकानदार असतो, त्याच्याकडचं पडून पडून खोबरं खवट झालेलं असतं आणि त्याला ते खोबरं विकायचं असतं, कसं तरी बाजारामध्ये मार्केटमध्ये ते खपवायचं असतं. परंतु समोरचं गिराईक कसं आहे? तर ते खट्याळ आहे, म्हणजे ते चिकित्सक आहे. 100% हे गिराईक या खोबऱ्याला तपासूनच पाहणार आहे आणि ते घेणार नाही हे दुकानदाराला माहिती आहे, परंतु ते खपवायचं आहे. तसंच आपलं आहे, समोर काम क्रोध आणि लोभ यासारखे खट्याळ गिराईक आहेत आणि आपलं माल काही विकलाच जाणार नाही, कारण ते फार हुशार आहेत, आपल्यापेक्षा हुशार आहेत. कशाला विकत घेतील ते? मग आपलं काय होतं की आपल्या दुकानातली वस्तू विकली जात नाही, मग आपण नुसतंच बसून राहतो. यात सुख नाही त्यात सुख नाही, या हाटाचे सुख कोठे नाही. मग आपण विचार करायला लागतो, खोबरं विकल्यापेक्षा दुसरी कुठली गोष्ट विकली तर कसं होईल? हे विकलं तर काही यात फायदा नाही त्यात फायदा नाही, यात सुख नाही त्यात सुख नाही, या हाटाचं सुख कुठंच नाही. आपल्याला सुखच मिळत नाही या संसार नगरामध्ये, हे आपल्या लक्षात यायला लागतं. या हाटासी थोर थोर मेले, नारद शुक भीष्म उमगले. संसार नगरी म्हणजे असा बाजार आहे की ज्यामध्ये मोठमोठे लोक संपून गेले, थोर थोर लोक मेले, परंतु त्यांच्याच्यानी काही सुख त्यांना विकत घेता आलं नाही. नारद शुक भीष्म उमगले. यामध्ये नारदांची गंमत तर भगवान श्रीकृष्णानेच करून ठेवली. तुम्हाला माहिती आहे, भगवान विष्णूंनी पण करून ठेवली. कशी केली? पहिल्यांदा नारदांना स्त्रीच केलं आणि त्यांना 60 पोरे होऊ दिली आणि मग त्यांना संसाराची फजिती दाखवली. आणि दुसऱ्या वेळेस कशी फजिती केली नारदांची? नारद मुनींनी विचार केला, मागच्या वेळेस देवाने आपल्याला फसवलं, आपल्याला स्त्री केलं, ह्यावेळेस आपण स्त्रीच्या स्वयंवराचं निमित्त करून देवाकडे जायचं. तर एका राजकन्येचं स्वयंवर चाललं होतं. नारद मुनींनी विचार केला की आता देवांकडे जाऊ आणि त्यांना सांगू की या स्वयंवरामध्ये मला भाग घ्यायचा आहे आणि मला एक सुंदर असं राजकुमाराचं रूप द्या की जेणेकरून मी तिथं गेल्या गेल्या त्या राजकन्येनी माझ्याच गळ्यामध्ये वरमाला घातली पाहिजे. देवाने सांगितलं, तथास्तु, तुला अप्रतिम अद्वितीय असं रूप पाहिजे की नाही? दिलं, जा. आता तो भगवान महाविष्णूचा आशीर्वाद आहे. भगवान महाविष्णू झाले, भगवान श्रीकृष्ण झाले, हे खट्याळ गटातले देव आहेत. ते काय करतील आणि कसा खेळ करतील हे कोणाला कळत नाही. त्यांनी या नारदाला काय केलं? माकडाचं रूप दिलं आणि हे माकडाचं रूप घेऊन नारद मुनी त्या स्वयंवरामध्ये प्रविष्ट झाले आणि त्या स्वयंवरातले सगळे लोक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले की वानरराज आपल्या इथं आले. बरं ठीक आहे, आले तर आले, स्वयंवर आहे, कोणी उपस्थित राहू शकतं. स्वयंवराची अटच ही आहे की ते ओपन टू ऑल, म्हणजे सगळ्यांसाठी खुलं असतं. राजकन्या आली, प्रत्येकाकडे पाहत पाहत पुढं चालली होती आणि या नारदांसमोर पण आली. नारदांनी छाती फुगवली छानपैकी. त्यांना वाटलं आता आपलं एवढं अप्रतिम रूप आहे की राजकन्या आपल्याला टाळून पुढं जाऊच शकत नाही. असतो की नाही आपल्याला सुद्धा असा अभिमान, माझ्याशिवाय काही होऊच शकत नाही, हो की नाही? असाच वृथा अभिमान नारदांना झाला. पण राजकन्या समोर आली, तिने वानरराज नारद मुनीकडे पाहिलं आणि ती पुढं निघून गेली. आता नारदांचा अपमान झाला. नारदांनी त्या राजकन्येला विचारलं, माझ्यामध्ये काय कमी आहे? त्यावेळेस त्या राजकन्येनी नारद मुनींना आरसा दाखवला आणि राजकन्या काय म्हटली? माकड तोंड्या. बहुतेक तेव्हापासून सगळ्या बायका त्यांच्या मागं लागणाऱ्या पुरुषांना माकड तोंड्या असं म्हणत असावेत, असा माझा कयास आहे. बरं, नारद मुनी या गोष्टीमुळे प्रचंड संतापले. मग भगवान महाविष्णूकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, माकडाच्या मदतीशिवाय तुम्हाला पुढच्या अवतारात जयच मिळू शकत नाही, असा मी तुम्हाला शाप देतोय म्हणे. त्यामुळे प्रभू श्रीराम अवतारामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांना वानरांचं सहाय्य घ्यावं लागलं. परंतु म्हणून नारदाचं काम काही झालं का? नाही झालं. त्यांचं सुख हुकलं ते हुकलंच.
महापराक्रमी भीष्मांचं देखील असंच आहे. त्यांनी द्रौपदी वस्त्रहरण उघड्या डोळ्यांनी पाहिलं, दुर्योधनाला अडवलं नाही, पाप करताना अडवलं नाही. त्यामुळे परिणाम असा झाला की त्यांचा मृत्यू भीषण अशा शरपंजरी म्हणजे बाण शय्येवरती झाला. या सगळ्यामध्ये शुकदेव छान राहिले. चारित्र्य संपन्न व्यक्तीच ह्या संसारातून तरुण जाऊ शकतो. शुकासारिके चारित्र्य ज्याचे तोच ह्या संसार नगरीतून तरुण जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण आपलं चारित्र्य शुकासारखं पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावरती दाग लागू देऊ नका. जर तुमच्याकडून कुठली चूक होत असेल तर त्या चुकीवरती प्रायश्चित्त घ्या आणि पुन्हा ती चूक करू नका. आणि कसंती बाजार पाहिला व्यर्थ जाणोनी निराश भाविला. आता या दुकानदारांनी काय केलं, म्हणजे आपण काय केलं, या दुकानदाराकडे लक्ष दे, त्या दुकानदाराकडे लक्ष दे, याचा धंदा कसा चालू आहे, त्याचा धंदा कसा चालू आहे, कसं होईल, काय होईल, आपली प्रगती कशी होईल, आपण विकास कसा होऊ, 2 बंगले कसे घेता येतील, गाडी घोडा बंगला कार संपत्ती कशी वाढवता येईल याकडे आपलं लक्ष होतं. परंतु आणिक संती बाजार पाहिला व्यर्थ जाणोनी निराश भाविला. म्हणजे शेजारच्या गल्लीमध्ये संतांचा बाजार होता, तिकडेच गर्दी आहे सगळी, तिकडेच सुख आहे, तिकडेच समाधान आहे सगळे. इकडच्या गल्लीला तर काहीच नाही आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की 3 गल्ल्या आहेत. सुताराची गल्ली आहे, लोहाराची गल्ली आहे, सोनाराची गल्ली आणि संतांची गल्ली. म्हणजे देवाचं देऊळ आहे, एखादं जत्रा आहे, एखाद्या देवीची यात्रा भरती ते ठिकाण. संताच्या घरी गेल्यानंतर त्याच्याकडे भलेही पैसे नसोत, परंतु तुम्हाला तिथं सुखसागर मिळाल्याशिवाय राहणार नाही. गर्दी दिसेल, आनंदी लोक दिसतील, समाधानी दिसतील, त्यांच्या चेहऱ्यावरती सुख दिसेल. हे कुठं दिसेल? फक्त संतांच्या घरी. या बाजारी सुख नाही भाई, माझे माझे म्हणो ओझे बाई. तुमच्या या संसार बाजारामध्ये अजिबात सुख नाही आहे, समाधान नाही आहे भाई, लक्षात घ्या. माझे माझे म्हणो ओझे बाई, कुणीच तुमचं नाही. माझी मुलगी, माझे वडील, माझी आई, माझे बाबा, माझा मुलगा, माझी संपत्ती, माझी बायको, माझी गाडी, माझा बंगला, माझं सगळं काहीच नाही तुमचं. माझे माझे म्हणून ओझे बाई, फक्त ओझे वाहतोय. एका जनार्दनी बाजार लटिका, सतसंगा वाचुनी नोहे सुटका. एका जनार्दनी बाजार लटिका, सतसंगा वाचुनी नाही सुटका. आता बघा, एका जनार्दनी संत एकनाथ महाराज काय सांगतात, ज्या क्षणी तुमचा प्राण निघून जाईल त्या क्षणी लोक म्हणतील उचला याला. ते तुम्हाला 4 तासाच्या शिवाय, 2 तासाच्या शिवाय, 8 तासाशिवाय ठेवणारच नाहीत. लगेच ज्ञान याचा कार्यक्रम करा, जळून टाका. ठेवतं का कोणी डेड बॉडीला कायम आपल्या घरी? नाही ठेवत. हा बाजारच लटिका आहे. तुमची आता गरजच राहिली नाही, कारण तुमच्यामध्ये प्राण राहिला नाही, तुमच्यामध्ये ऊर्जा राहिली नाही. तुम्ही आम्हाला काही देऊ शकत नाही, आमचं काही बिघडवू शकत नाही. ज्या क्षणी या संसारातल्या लोकांना समजेल की तुम्ही आता त्यांचं काहीही वाकडं करू शकत नाही, काहीही त्यांना देऊ शकत नाही आणि तुमच्यापासून त्यांना काही फायदा नाही, त्या क्षणी तुमची किंमत अशी झरझरा खाली उतरेल. शेअर बाजार कसा लुडकतो, कसा गडगडतो, लगेच बातम्या येतात की नाही, शेअर बाजार गडगडला, तसं तुमचं होईल. तुमचं प्राणोत्क्रमण होऊ द्या, तुम्ही कुठल्या संकटात सापडू द्या, तुमच्या घरी कुठल्या प्रकारची सरकारी धाड येऊ द्या, बघा तुमचा बाजार क्षणात उठल्याशिवाय राहणार नाही. केवळ तुमचे हितचिंतक सोडून सगळी गर्दी लगेच पसार होऊन जाईल. कारण हे सगळे भोजन भाऊ आहेत, हे तुमच्याकडं फक्त खाण्यासाठी आलेले आहेत, हे लक्षात घ्या. तुमचे खरेखुरे हितचिंतक म्हणजे तुमचे आईवडील, तुमचे सच्चे मित्र आणि संत मंडळी. परमेश्वर याशिवाय तुम्हाला कुठलाच हितचिंतक नाही, हे लक्षात घ्या. म्हणून संत संगा वाचुनी नोहे सुटका. संघ कोणाचा धरा? संतांचा धरा. संताकडे सज्जन लोक येणार आहेत, ते तुमचे मित्र होऊ शकतात, ते तुमचे खरे सज्जन सोयरे होऊ शकतात. ते तुम्हाला संकटकाळी अडचणीमध्ये 100% सहाय्य करणार. बघा तुम्ही, समजा त्यांची क्षमता नसेलही तरी तुमच्यासाठी काहीतरी खटाटोप करतील, पळतील, धावतील. ते इतर भोजन भाऊंसारखे तुम्हाला संकटात सोडून, विपरीत परिस्थितीत सोडून पळून जाणार नाहीत. संत संगा वाचुनी नोहे सुटिका. या संसार नगरामध्ये, या संसाररूपी बाजारामध्ये तुम्हाला जर तरुण जायचं असेल तर तुम्हाला हितचिंतकांची गरज आहे आणि हितचिंतक देण्याची क्षमता फक्त परमेश्वरात आहे आणि संत संघामध्ये आहे. म्हणून संतांची संगती धरा, परमेश्वराचं नामस्मरण करा आणि परमार्थ साधून घ्या. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.